शेतात गेलेली मीराबाई संध्याकाळची वेळ झाली तरी घरी आली नव्हती. त्यामुळे घरातील लोकसुद्धा चिंता करू लागले होते. मीराबाई ही शेतात गेली आहे हे तर सर्वांना माहीत होते. त्यामुळे घरातील काही मंडळी शेतात पोहोचले आणि त्यावेळी मीराबाईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली. काही वेळातच गावातील लोक, पोलीस पाटील हे घटनास्थळी पोहोचले. अतिशय देखण्या दिसणाऱ्या मीराबाईच्या बाबतीत एवढं टोकाचं पाऊल कुणी उचललं, हा प्रश्न सर्वांनाच भेडसावत होता. घटनेचे गांभीर्य ओळखून गावच्या पोलीस पाटलांनी घनसावंगी पोलिसांना फोन केला. गावात ज्या पद्धतीने घटना घडली होती त्यामुळे गाव तर हादरून गेलं होतं. पण जालना जिल्ह्यात देखील बीड जिल्ह्याची पुनरावृत्ती झाली की काय अशी चर्चा रंगू लागली. काही वेळातच पोलिसांची गाडी गावात पोहोचली आणि शेताच्या दिशेने पोलीस गेले. मीराबाईचा मृतदेह पोलिसांनी पाहिला आणि त्याचा पंचनामा केला आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवला. आता सर्व पोलिसांनी आजूबाजूचा जो काही परिसर होता तो पिंजून काढला, पण त्या ठिकाणी त्यांना काही असं विशिष्ट प्रकारचा पुरावा सापडला नाही. त्यावेळी त्या ठिकाणी फक्त एक दगड दिसत होता. तो दगड देखील मृतदेहाच्या बाजूला पडलेला होता. यावरून आता पोलिसांना या प्रकरणाचा शोध घ्यायचा होता. त्यानुसार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना देखील या प्रकरणाची माहिती देण्यात आली. त्यानुसार मीराबाई बोंडारे यांच्या मारेकऱ्यांचा शोध घेऊन तात्काळ आरोपीला अटक करा अशी मागणी ग्रामस्थ करू लागले. त्यानुसार खऱ्या अर्थाने तपास कार्याला पोलिसांनी सुरुवात केली आणि जवळपास 7 ते 8 दिवसानंतर पोलीस प्रशासनाने या प्रकरणातील मुख्य सूत्रधार शोधून काढला. तेव्हा अख्खा महाराष्ट्र हादरून गेला. ज्या पद्धतीने आरोपीने हा खून केला होता आणि त्याचे कारण ऐकून देखील पोलीसही डोक्याला हात लावून बसले. नेमकं मीराबाईच्या बाबतीत आरोपीने एवढ्या टोकाचे पाऊल का उचललं ते आपण या स्टोरीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. मीराबाईचा स्वभाव अतिशय सुंदर होता. त्यामुळे कोणासोबत त्यांचे भांडणही नसल्याचं कळालं. आता मात्र पोलिसांना तपासामध्ये अडचणी येऊ लागल्या होत्या. कारण स्वभाव एवढा चांगला असताना देखील मीराबाईच्या बाबतीत एवढं कुणी गंभीर प्रकारे त्यांना मारलं असा प्रश्न पोलिसांना पडला होता. मीराबाई यांचं वय 40 वर्ष होतं. अतिशय साध्या भोळ्या दिसणाऱ्या मीराबाई स्वभावाने देखील तशाच होत्या. सर्वांशी हसत खेळत राहणाऱ्या आणि थट्टा मस्करी करणाऱ्या आणि अतिशय कुटुंब वात्सल्य त्यांचा स्वभाव होता. त्यांच्या या स्वभावाची सर्वांनाच भुरळ पडली होती. लहान असो किंवा मोठा, त्याच्याशी त्या प्रेमाने बोलण्याचा मीराबाईचा स्वभाव होता. त्यामुळे सर्वांशी एवढे चांगले वागून सुद्धा आणि सर्वांशी संपर्क असून सुद्धा मीराबाईच्या बाबतीत एक वाईट घटना घडली. मीराबाई यांच्या घराशेजारी शेत आहे आणि त्या शेतामध्ये काही कामानिमित्त त्या गेल्या होत्या. तारीख होती 25 मार्च 2025. दुपारच्या सुमारास मीराबाई ह्या शेतात गेल्या होत्या. रात्र झाली तरी मीराबाई या काही घरी आल्या नाही. त्यामुळे मीराबाई कुठे गेल्या असा प्रश्न सर्वांनाच पडला. गावात देखील मीराबाई बेपत्ता झाल्याची चर्चा सुरू झाली आणि कोणाच्या तोंडातून काहीतरी विचित्र शब्द निघू लागले. तेव्हा घरचे लोक हे शेतात गेले तेव्हा शेताच्या बांधावर मीराबाई यांचा मृतदेह पडलेला दिसून आला. त्यांच्या चेहऱ्यावर दगडाने ठेचून त्यांना संपवलं होतं. मीराबाई यांचं गाव जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यामध्ये टेंबी आंतरवली नावाचं गाव आहे. या गावात मीराबाई त्यांच्या कुटुंबासह राहत होत्या. घरी शेती चांगल्या प्रकारे चालू होती आणि घरातील असो किंवा बाहेरच्या लोकांशी त्या गोड स्वभावाने वागत होत्या. घरातील कामे आटोपून मीराबाई या शेतात जात होत्या आणि त्यानुसार त्यांच्या शेतातील लोकांशी देखील तेवढा संपर्क होता. शेतात येणाऱ्या महिला असो किंवा पुरुष यांच्याशी मीराबाई प्रेमाने बोलायच्या. लोकांना प्रेमाने बोलले तर ते सुद्धा आपल्यावर प्रेम करतात असा काहीसा स्वभाव असणाऱ्या मीराबाई सर्वांशीच गोड बोलून शेतातील कामे करून घेत होत्या. त्यांच्या स्वभावाला घरचे लोक देखील चांगल्या प्रकारे ओळखून होते. त्यामुळे घरात देखील जरी तणाव निर्माण झाला तरी स्वभाव प्रेमळ असल्यामुळे सर्व काही सुरळीत व्हायचं. काळ जसा पुढे जात होता तसा मीराबाईशी अनेकांशी संपर्क येऊ लागला. त्यामुळे वेळ मिळेल तेव्हा त्या नातेवाईकांशी देखील संपर्क करायच्या.
कामाचा व्याप तर हा नेहमी चालू असतो, पण त्यातून वेळ काढून सर्वांशी एकजूट राहण्याचा सल्ला त्या सर्वांना देत होत्या. याचाच गैरफायदा काही लोक उठवत होते, पण त्यांच्याशी वाद मीराबाई घालत नव्हत्या. त्यांच्या शेताच्या शेजारीच काही लोक राहत होते, त्यांच्याशी देखील मीराबाई यांचा जवळचा संबंध होता. नेहमी कामात गुंतलेल्या मीराबाई 25 मार्च 2025 रोजी कामानिमित्त शेतात गेल्या. त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांचं काम सुरू असताना त्यांना नातेवाईकांना फोन लावायचा होता. त्यामुळे त्यांनी शेजारी राहणाऱ्या संतोष नावाच्या मुलाचा मोबाईल मागितला. त्यावेळी संतोष हा मोबाईलवर गेम खेळत बसला होता आणि थोडा वेळ मोबाईल देईन असं जेव्हा मीराबाई म्हणाल्या त्यावेळी संतोष याने नकार दिला. पण शेवटी मीराबाईने त्याच्या हातातून मोबाईल घेतला आणि नातेवाईकांना फोन लावला. आता शेतात पिकांना पाणी देणं चालू होतं. त्यावेळी शेतात असताना मोबाईलवर बोलत मीराबाई या चालल्या होत्या, तर संतोष हा त्यांच्या पाठीमागे मोबाईल कधी रिकामा होतो याची वाट पाहत होता. बराच वेळ झाला तरी मीराबाई यांनी काही फोन ठेवला नाही. त्यावेळी संतोष यांच्या मनात राग येऊ लागला होता. त्यावेळी त्याने मीराबाईला हटकलं आणि मीराबाई याने झटकन मोबाईल कट केला आणि तो संतोष याच्या हातात देणार तेवढ्यात तो मोबाईल पाण्यात पडला. आता ज्या मोबाईलसाठी संतोष हा वेडापिसा झाला होता तोच मोबाईल पाण्यात पडल्यामुळे मीराबाई देखील परेशान झाली. कारण संतोष हा गेम खेळत असताना त्याच्या हातातून मोबाईल घेतला होता आणि आता तो पाण्यात पडला. आता मोबाईल दुरुस्ती होईल याची शक्यता कमीच होती. त्यामुळे संतोष संतापला आणि मीराबाईकडे मला मोबाईल द्या अशी मागणी करू लागला. त्यावेळी मीराबाई यांनी तोच मोबाईल बाहेर काढला आणि तो दुरुस्त करून देते असे तिने सांगितले. पण संतोषला गेम खेळण्याची सवय लागली होती. अर्ध्यावर गेम सोडून संतोषने मीराबाईला फोन दिला होता आणि त्याच्या मनात भरलेला राग बरंच काही सांगत होता. पण त्याच्या रागाला मीराबाई यांनी काही मनावर घेतलं नाही. उलट संतोषला समजावून सांगताना संतोषने मीराबाईला खाली ढकललं. रागाने लालबुन झालेला संतोष मीराबाईला मारहाण करू लागला. मीराबाईपेक्षा वयाने कमी असलेला संतोष याचा राग पाहून मीराबाई घाबरून गेल्या. केवळ मोबाईल पाण्यात पडला म्हणून संतोषने उग्र स्वरूप धारण केलं होतं. शेताच्या आजूबाजूला कोणी नव्हतं, त्यामुळे शेतात काय चालू आहे हे फक्त दोघांनाच माहिती होतं. दुपारच्या वेळेला सुरू झालेले हे भांडण वेगळेच वळण घेत होतं. शेताच्या बांधावर पडलेल्या मीराबाईला संतोषने उठू दिले नाही. काही वेळातच बांधाच्या बाजूला पडलेला एक मोठा दगड संतोषने उचलला आणि तो मीराबाईच्या तोंडावर मारला. दगडाचा एवढा जबर मार मीराबाईच्या तोंडावर बसल्यामुळे त्या बेशुद्ध झाल्या. भलं मोठं दगड डोक्यात मारल्यामुळे मीराबाईच्या डोक्यातून रक्त बाहेर येऊ लागलं. त्यावेळी संतोष हा घाबरून गेला आणि आजूबाजूला कुणीच नाही हे पाहून संतोष मीराबाई बेशुद्ध पडली आहे असं समजून घटनास्थळावरून पळून गेला. तपास कार्य तर जोमानं सुरू होतं. आरोपी सापडत नव्हता. त्यावेळी पोलिसांनी घटना ज्या ठिकाणी घडली त्या अंतरापासून एक घर जवळ होतं. त्या ठिकाणी जाऊन पोलिसांनी चौकशी करायला सुरुवात केली आणि त्या ठिकाणी संतोष याने पोलिसांना पाहताच तो घाबरून गेला. त्यांनी त्याच्याकडे विचारपूस केली तेव्हा त्याने खुनाची कबुली दिली. पोलिसांनी संतोष याच्याकडे चौकशी केली असता अतिशय किरकोळ कारणावरून संतोष याने मीराबाईचा खून केल्याचं समोर आलं होतं. आता या प्रकरणी घनसावंगी पोलीस पुढील तपास करत आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.